रोहनचा स्टेप आउट केला तिकडे आणि यावेळेस फ्लिक केला, खूप चांगला चौकार येतोय. रोहन नक्कीच आपलं खातं उघडलंय. मागच्या मॅच मध्ये रनआउट झाले होते, परंतु या मॅच मध्ये सुरुवात दमदार कॅप्टनने केली आहे. 2 चेंडू 5 धावा अशा प्रकारे झाल्या टीम तनिष्का जॉर्ज 11 संघाच्या. नक्कीच आपल्याला ही मॅच एक रोमांचक मॅच म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा बॉल कुठेतरी कट करणार होते, परंतु स्वतः खेळाडू वृत्ती दाखवत इकडे मात्र रोहन चिले मैदान सोडतायत. पहिला धक्का बसतोय पुन्हा एकदा तनिष्का जॉर्ज 11 संघाला. नवीन बॅट्समन सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली येतोय मैदानाच्या आत. पुढचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धीरज टू सुनील विश्वकर्मा. इकडे रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट आणि तिकडे मिसफील्ड झाली आहे आणि कुठेतरी मात्र या मिसफील्डच्या माध्यमातून इकडे मात्र 4 धावा मिळतील. पुन्हा एकदा चुकी होते. नक्कीच चुकी कोणाकडून झाली आहे तर सूरज उपाध्याय सारख्या चांगल्या खेळाडूकडून, चांगल्या फिल्डरकडून मात्र इकडे चुकी झाली आहे. चौकार येतोय सुनील विश्वकर्माच्या पहिल्या बॉलवरती आणि यावेळेस देखील निखिलचा हिट जेव्हा लागायला पाहिजे होता तेव्हा मात्र लागला नाहीये. तिकडे मात्र स्टंपाला बॉल यष्ट्यांना कुठेतरी लागला यावेळेस, परंतु मात्र तिकडे ओव्हर थ्रोच्या माध्यमातून एक रन आलाय. आणि पाहिलं तर रन्स आता झालेत धावफलकावरती 10. एक गडी बाद 10 धावा झाल्यात 5 चेंडूवरती. एक शेवटचा चेंडू आता मात्र धीरजच्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा मात्र शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज राहुल सुरवडे उर्फ लॅबो आहेत. पाहूया पॉवर प्ले षटकाचा हा शेवटचा चेंडू. राहुल सुरवडे कशा प्रकारे आक्रमण करेल या शेवटच्या चेंडूवरती. आणि इकडे मात्र मी मागच्या मॅच मध्ये पण पाहिलं आणि या मॅच मध्ये देखील तीच स्ट्रॅटेजी धीरजची पाहिली. धीरज आपला शेवटचा चेंडू फार वेगाने टाकतात, हे मात्र एक गोष्ट मी नोटीस केलेली आहे. खूप चांगली ओव्हर नक्कीच दुसरा षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं गेलंय आकाश गुरव उर्फ बल्ली याला. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या आहेत 10. एक गडी बाद 10 धावा टीम तनिष्का जॉर्ज 11 संघाच्या. यावेळेस आकाशची ही दुसरी ओव्हर. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा आणि इकडे मात्र काय जोरदार प्रहार खेळलाय. बॉल पुन्हा एकदा जातोय बाउंड्री लाईन पार, मिळतील त्या आणखीन 4 धावा. क्या बात आहे. अगदी वेट करून बॅकफुटला जाऊन मात्र पुन्हा एकदा सुनीलने मागच्या वेळी हिट विकेटला आउट झाले, परंतु यावेळेस तोच नियंत्रण आणि तेच क्षमता दाखवली इकडे सुनीलने. बॉल जातोय चौकाराकडे, मिळतील त्या 4 धावा पुन्हा एकदा तनिष्का जॉर्ज 11 संघाला. पुढचा बॉल आकाशचा पुन्हा एकदा यावेळेस स्वीप खेळलाय आणि बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. यावेळेस कुठेतरी मात्र 1 विकेट गेलाय, परंतु चांगली बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे 1 रन पुन्हा एकदा मिळतोय. मागच्या बॉलवरती देखील डिक्लेअर झोन मध्ये जाऊन 1 रन मिळाला आणि या बॉलवरती देखील सिंगल रन आली आहे. अशा आकाशच्या या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 6 धावा आकाशने आतापर्यंत खर्च केल्या आहेत. कुठेतरी मात्र आता 1 विकेट कुठेतरी मात्र कमबॅक करून देऊ शकतो आदिरा सत्तविनायक कामोठे संघाला.
पुढचा बॉल आकाश टू राहुल. पाहूया कुठेतरी मात्र पंचांनी घोषित केलाय इकडे नो बॉल, आणि नो बॉल वरती किती रन्स येतील हे नक्कीच बघण्यासारखं असणार आहे. आणि मला वाटतं नो बॉल वरती एक सिंगल रन आलाय, कुठेतरी बॉल बांबूच्या वरती लागला, त्यामुळे मात्र चौकार नाहीये, फक्त एक रन मिळेल. नो बॉल वरती प्लस रन मिळेल, 2 धावा अवंतर मिळतील. तिकडे यावेळेस स्वीप करायला गेले होते, परंतु तिकडे मात्र इनसाइड एज आणि राहुल सुरवडे लॅबो याला देखील मैदान सोडावं लागतंय. आकाश गुरव मात्र इकडे थोडासा कमबॅक करतोय. नवीन बॅट्समन विकास, जशी कामगिरी विकासने मागच्या मॅचमध्ये केली तशीच कामगिरीची गरज आता मात्र संघाला आहे त्यांच्याकडून. कुठेतरी मात्र आकाशने लॅबोची विकेट घेतली जरूर, परंतु रन्स देखील खर्च केले आहेत. आपल्या 4 चेंडूंवरती 8 धावा खर्च केल्या आहेत आकाशने. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॉलिंग आकाशने केली. पाहूया या शेवटच्या 2 बॉलमध्ये आकाश एखादा विकेट घेऊ शकतायत का परत. स्ट्राईक एंडवरती नक्कीच भांडुपला बिलॉंग करणारे विकास कांबळे उर्फ छकुला आहेत. पाहूया ते काय करतायत आपल्या संघासाठी आज. इकडे मात्र बॉल काढला नाहीये, रनआउटची संधी, आणि तिकडे मात्र बॅक हँड थ्रो दिला तिकडे घनश्यामने, परंतु 1 रन तिकडे मिळतोय लेग बायच्या स्वरूपात. यावेळेस स्ट्राईक वरती आलाय फलंदाज सुनील विश्वकर्मा, आणि नक्कीच पाहूया कशा प्रकारे आपली ओव्हर इकडे मात्र संपवतायत आकाश. इकडे मात्र टॅप केलाय आणि स्टेज जवळ शॉट खेळलाय एका धावेसाठी. खूप सुंदर पंच पुन्हा एकदा सुनीलच्या माध्यमातून. नक्कीच खूप चांगले पंच सुनील खेळत आलेत आजपर्यंत, आणि या मॅचमध्ये देखील आपण त्यांच्याकडून एक पंचच्या माध्यमातून एक चौकार नक्कीच पाहिलाय. तिसऱ्या षटक घेऊन आले आहेत घनश्याम शिंदे. नक्कीच पप्पू यांचं आगमन होतं, त्यांना आमंत्रित केलं जात आहे तिसऱ्या षटकामध्ये. आणि इकडे मात्र विकास कांबळे खराब चुकीचं शॉट सिलेक्शन, ऑफ साईडला कुठेतरी मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये चौकार मारण्याच्या प्रयत्नात इकडे मात्र विकास कांबळे यांना देखील मैदान सोडावं लागतंय. जॉर्ज 11 संघाला मात्र आणखीन एक धक्का बसतोय, आणि मागच्या मॅचमध्ये ज्याने मात्र संघाला नियंत्रण आणून दिलं तोच किरण शिंदे मात्र पुन्हा एकदा मैदानात परततोय. रन्स झाले 18, आणि 18 रन्सवरती मात्र जॉर्ज 11 संघाचे आतापर्यंत, माफ करा 18 नाही 20 धावा झाल्यात. 20 धावांवरती 3 गडी बाद झाले टीम जॉर्ज 11 संघाचे. नवीन बॅट्समन किरण शिंदे आलाय मैदानात. पाहूया कशा प्रकारची बॅटिंग मात्र या रोमांचक सामन्यामध्ये करेल. नक्कीच ही मॅच आणि आपल्याला रोमांच याच्यामध्ये काहीच फरक दिसणार नाही आहे, कारण खेळाडू तितकेच चांगले आहेत. दोन्ही संघांची स्टारकास्ट तितकीच चांगली आहे. कोणाची बॉलिंग चांगली नाही तर कोणाची बॅटिंग चांगली नाही असं इकडे नाही आहे. आणि इकडे आपण पाहिलं तर सुनील विश्वकर्माला देखील आपली विकेट इकडे गमवावी लागते. निखिलची पुन्हा एकदा दमदार क्षेत्ररक्षण आपण निखिलचं पाहतोय, आणि निखिलने यावेळेस कोणतीही चुकी न करता बॉल चांगला केला आणि यष्ट्यांना मात्र बॉल लावून लावलाय, आणि तिकडे मात्र विकेट आणखीन एक त्यांना मिळेल.
यावेळेस बॅटची कट तिकडे आणि थेट षटकाराच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. पाहिलं तर विशाल येतोय आता स्ट्राईक वरती. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी यावेळेस विशाल खेळेल. मागच्या मॅचमध्ये जास्त संधी मिळाली नाहीये विशाल. पाहूया पुन्हा एकदा घनश्याम टू विशाल. पुढचा बॉल यावेळेस खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि कमालचा थ्रो. हा क्या बात आहे. या खेळाडूकडून मात्र अशीच अपेक्षा असते आपल्या सर्वांना आणि आज देखील तो आपल्याला तीच अपेक्षा आपली मात्र पूर्ण करतोय. नाव आहे सूरज उपाध्याय उर्फ हत्ती. काय सुरेख क्षेत्ररक्षण आणि काय तो थ्रो. इकडे मात्र पाहूया पुढचा बॉल यावेळेस कृष्णा आलाय. पाहूया पुन्हा एकदा जर डायरेक्ट हिट लागला असता तर कुठेतरी मात्र पुन्हा एकदा पंचांना तिसऱ्या अंपायरकडे जावं लागलं असतं. यावेळेस लेग बायच्या स्वरूपात तिकडे मात्र एक धाव आली आहे आणि आता शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातला. नक्कीच घनश्याम शिंदे खूप चांगली बॉलिंग आणि नक्कीच कमबॅक करून दिलाय आपल्या संघाला आज. पाहूया शेवटचा बॉल कशा प्रकारे लागतील. इकडे मात्र पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कट. खेळाडू मात्र तिकडे बॉल कलेक्ट करतायत आणि आपली ओव्हर मात्र घनश्याम शिंदेने अगदी चांगल्या प्रकारे इकडे मात्र संपवली आहे. नक्कीच 2 विकेट देखील घेतले, 1 रनआउट देखील घेतलाय तिकडे सूरज उपाध्याय ज्यांनी खूप चांगला बॉल अडवला आणि खूप चांगल्या प्रकारे थ्रो देखील दिला. जणू काही आपल्याला रवींद्र जडेजा ह्याची आठवण करून दिली आज. रवींद्र जडेजा ह्यांचे देखील थ्रो खूप जोरदार असतात. तशाच प्रकारची थ्रो इकडे मात्र आता आपण पाहिला तर सूरज उपाध्याय ह्यांच्याकडून देखील तसाच थ्रो आपण पाहिला आणि आकाशने तो थ्रो मात्र खूप चांगल्या प्रकारे कलेक्ट करून इकडे मात्र यष्ट्या पुन्हा एकदा उद्ध्वस्त केल्या आणि खूप चांगली विकेट, खूप चांगला ओव्हर रनआउट तिकडे केला. नक्कीच जॉर्ज 11 संघ आता कुठेतरी मात्र अडचणीत असेल कारण की 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती झाल्या त्या फक्त आणि फक्त 23. आता मात्र विशालला आणि कृष्णाला खूप चांगली कामगिरी करावी लागेल. कुठेतरी मात्र या शेवटच्या ओव्हर्समध्ये एक 10 ते 12 रन्स कराव्या लागतील. मागच्या मॅचमध्ये जरी आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 37 धावा 38 धावा त्यांनी केल्या आणि खूप चांगला कमबॅक त्यांनी केला बॉलिंगच्या जोरावरती. पाहूया या मॅचमध्ये जसं ते करू शकतात का. विशाल आणि कृष्णावरती ती जबाबदारी आहे. पाहूया दोन्ही फलंदाज किती धावा करतायत. गोलंदाजी मार्कवरती 4थ्या षटकासाठी आमंत्रित केलं जात आहे सूरज उपाध्यायाला. सूरजने एक कमालीचा रनआउट घेतला आहे. पाहूया आपल्या बॉलिंगच्या जोरावर तो काय करेल. सूरज ह्याचा पहिला बॉल. पाहूया त्याच्यासमोर आहेत ते विशाल. पहिला बॉल अगदी वेगाने टाकलाय तिकडे विशालने रनआउटचा चान्स, परंतु एक धाव अगदी सहजपणे तिकडे कंप्लीट केली गेली आहे. टॅप केला आणि टॅप थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि तिकडे मात्र 1 रन मिळते पहिल्या बॉलवरती. यावेळेस स्ट्राईकवरती कृष्णा.
पाहूया, मला तर असं वाटतंय हा बॉल देखील कृष्णा रिव्हर्स स्वीपसाठी ट्राय करतील, कारण की मी जेव्हापासून त्यांना बघितलं जेव्हा जेव्हा ते स्ट्राईकला आलेत पहिला बॉल मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पाहूया या बॉलवरती कशा प्रकारे मारा करतील, रिव्हर्स स्वीप का स्वीपचा फटका, कारण की त्यांची बॅट आणि त्यांची जी नजर आहे खेळाडूंवरती क्षेत्ररक्षकांवरती ती नजर मात्र एकच सांगून टाकते की आपल्या या पुढचा बॉल कृष्णा रिव्हर्स स्वीप किंवा स्वीप खेळतील. पाहूया सूरजचा हात या षटकातला दुसरा बॉल, त्याच्या समोर कृष्णा. इकडे मात्र खूप सुंदर फ्लिक केलाय आणि तिकडे मात्र पुन्हा एकदा एक सिंगल रन मिळते. धावफलक पुढे जाईल एकने. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती 25 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया शेवटच्या या 4 चेंडूंवरती किती धावा करतायत जॉर्ज 11 संघाचे हे फलंदाज, अर्थातच विशाल आणि कृष्णा. पुढचा बॉल पुन्हा एकदा पॉवरफुल स्ट्रोक विशालचा, बॉल जाईल बाउंड्री लाईन पार, मिळतील त्या 4 धावा. क्या बात आहे, गरजेचा चौकार होता जॉर्ज 11 संघासाठी. कुठेतरी मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. कुठेतरी मागे राहिले होते मागच्या ओव्हरमध्ये, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंतचा हा तिसऱ्या बॉलवरती दणदणीत चौकार येतोय. क्या बात आहे, गुड शॉट विशाल. नक्कीच लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होते तैनात, तिकडे डाय त्यांनी देखील मारली धीरजने, परंतु बॉल अडवता आला नाहीये. 4 रन्स मात्र गमावले तिकडे. पुढचा बॉल सूरजचा, पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह यावेळेस, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. 1 रन पुन्हा एकदा मिळतोय. धावफलक पुन्हा एकदा 1ने पुढे जाईल. धावा आता आपण पाहिल्या तर जाऊन पोचल्या आहेत त्या 30 या धावसंख्येवरती. पाहूया कृष्णा आलेत आता स्ट्राईकवरती. जसं महाभारतमध्ये कृष्णाने अर्जुनला साथ दिली होती तसं मात्र आता कुठेतरी जॉर्ज 11 साठी कृष्णाला त्याची साथ द्यावी लागेल संघाला. स्लोवर 1 ओळखला आणि तिकडे मात्र जयेशने खूप चांगला कव्हर केलाय. स्लोवर 1 खूप चांगला ओळखला, पण बॅटची स्पीड कुठेतरी मात्र कमी राहिली. आणि एक शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती आता विशाल काय करेल. शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा टॅप केलाय. एनॉय कुमार होते तिकडे आणि शेवटच्या बॉलवरती देखील सिंगल रन आलाय. अशा या सिंगल रन सोबत आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 या धावसंख्येवरती. आणि टीम अधिरा सत्यविनायक कामोटे या संघाला जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. आता वळतोय पांडुरंग सरांकडे.
संघ पाहूया कसे सामोरे जात आहेत ते या इनिंगमध्ये. 24 चेंडू 33 धावा. एकीकडे जॉर्ज तर दुसरीकडे अधिरा, अष्टविनायक कामोटे. दोन आघाडीवीर पुन्हा एकदा. एकीकडे अक्षय तर दुसरीकडे राजन खेळण्यासाठी सज्ज होते. 24 चेंडूमध्ये 33 धावा. आपण पाहताय मुंबईकर 9 चषक 2024 आणि पर्व आहे ते 4th कैलासवासी श्री मनीष खडपे यांच्या स्मरणार्थ. आपण पाहताय महापौर मैदानामध्ये ही अटीतटीची लढत. एकीकडे जॉर्ज तर दुसरीकडे अधिरा. 24 चेंडू 33 धावा. रंगत मात्र चांगलीच पाहायला मिळणार आहे आपल्याला. एक द्वंद्व ते सुद्धा क्रिकेटचं नक्कीच आपण पाहणार आहोत. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, SSS या वाहिनीवरती आपण जर मुंबईकर 9 चषक टाईप केलं तर नक्कीच आपल्याला हे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येईल. 24 चेंडू आणि 33 धावा. अक्षय आणि राजन. अधिरा कामोटे संघाला जिंकण्यासाठी हवे आहेत ते 24 चेंडू 33 धावा. 24 चेंडू आणि 33 धावा. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर 8.25च्या सरासरीने खेळायचं आहे. एकीकडे अक्षय दुसरीकडे राजन हे दोन फलंदाज. तो गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाज येतोय तो मात्र किरण. पाहूया किरण सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. सामोरा जाईल तो आकाश. पहिला चेंडू या इनिंगमधील पहिला चेंडू आपण पाहताय. आकाशला किरण टाकण्यासाठी सज्ज होतोय. चांगलं मिड विकेट क्षेत्रामध्ये तेवढंच चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळते. धाव मात्र मिळते घेत नाही तो मात्र फलंदाज अक्षय. आकाश. एकीकडे आकाश तर दुसरीकडे राजन. मुंबईकर 9 चषक 2024. स्ट्राईकला आकाश. पहिला चेंडू मात्र निर्धाव किरण यांचा. 23 चेंडू 33 धावा. 8.61च्या सरासरीने खेळायचं आहे. रिक्वायर रन रेट जर पाहिला समीकरण चांगले क्षेत्ररक्षण संकेत यांच्याकडून. किरण पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. आकाशला हा मात्र लेग स्टंप बाहेर. नक्कीच पंचांकडून वाईट चेंडू म्हणून घोषित होते. अवंतर एक धाव मात्र मिळेल. या एका धावेने धावपालकावरती धावा लागतील ते बिनबाद 1. आता परत 2 चेंडू टाकले गेलेले आहेत किरण यांच्याकडून. तिसरा चेंडू मात्र वाईड आपण पाहिला. किरण पुन्हा एकदा सज्ज. हा सुद्धा ऑप्शनच्या बाजूवरून जाणारा चेंडू. नक्कीच मिलिंद पाचाडने आपण ज्यांना पंच म्हणून पाहताय त्यांच्याकडून वाईडचं निर्णय. आणि 2 वाईड म्हणजे धावपालकावरती ते धावा लागतील त्या मात्र बिनबाद 2. 33 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. गोलंदाज किरण. सलग बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. काहीच दडपण आपल्याला पाहायला मिळते. तेवढंच आपल्याला मैदानावरती जे पाहायला मिळते लोबो असेल. खेळमेळीच्या वातावरणामध्ये मात्र नक्कीच हे सामने आपण पाहतोय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळते. स्वीप करण्याचा प्रयत्न आहे ते मात्र चेंडू. नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न नकार देतोय तो मात्र आकाश. चेंडू जातोय तो मात्र निर्धाव. रोखून ठेवलं बांधून ठेवले. कुठल्याही प्रकारची
धाव देत नाही तो मात्र गोलंदाज किरण. चांगली गोलंदाजी किरण यांच्याकडून. 2 बॅक टू बॅक वाईट चेंडू टाकल्यानंतर मात्र कमबॅक केलं ते मात्र किरणने आपल्या संघासाठी. कुठल्याही प्रकारचं धाव देताना दिसत नाही. एक चांगला फलंदाज आकाश. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू. वाड बॉलिंग सुपर्ब. खरोखर सुंदर गोलंदाजी. अचूक टप्पा, नियंत्रण आणि नक्कीच अक्षयला रोखून ठेवले. आकाशला. राजन मात्र नक्कीच आकाशबरोबर चर्चासत्र करेल. काहीतरी नक्कीच आपले जे अनुभव आहे तो अनुभव नक्कीच आकाशबरोबर शेअर कर की कशा पद्धतीने या गोलंदाजाला धावा करता येतील. ओ चेंडू हवे तिथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण सुपर्ब आणि गडी मात्र बाद होते तो आकाश. क्षेत्ररक्षक होता तो मात्र रमजान. अप्रतिम क्षेत्ररक्षण रमजानचं. सुरेख क्षेत्ररक्षण रमजानचं. आकाश मात्र खातं सुद्धा उघडू शकला नाहीये. एक चांगला फलंदाज माघारी परततोय आणि अधिरा कामोटे संघाला मात्र एक मोठा धक्का बसताना दिसतोय. कारण आकाशसारखा एक चांगला फलंदाज, फॉर्मात असलेला फलंदाज ज्याने या अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार फटकावला होता, तोच आकाश मात्र खातं न उघडता डगआउट्समध्ये परतताना दिसतोय. नवीन फलंदाज मात्र येतोय. एकीकडे राजन नॉन स्ट्राईकला. खनका नवीन फलंदाज. किरणची मात्र कौतुक करावं लागेल. किरणनी चांगली गोलंदाजी केली. लेंथ अचूक टप्पा आणि व्हेरिएशन या सर्व गोष्टींचा संग्रह आपण पाहायला मिळते. इथे मात्र संधी होती यष्टरक्षकाला आणि नक्कीच ती चूक घडते. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. किरणने मात्र अप्रतिम स्पेल टाकला आहे. फक्त 2 धावा दिल्या आहेत ते सुद्धा वाईटच्या रूपाने आणि एक गडी मात्र बाद केला आहे. प्रवीण आला आहे फलंदाजीसाठी. धावफलकावरती धावा लागतील त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 1 बाद 2. पाहूया दुसरे षटक कोणाच्या हाती चेंडू सोपवला जाईल. कोण तो गोलंदाज असेल जो पुनरावृत्ती करेल किरणच्या गोलंदाजीची. किरणने पहिले षटक टाकलं होतं. फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केलं होतं. रिक्वायर रन रेट जर पाहिलं आपण तर 10.33च्या सरासरीने खेळावा लागेल. शेवटचा जो गडी बाद झाला होता आकाश 0 या धावसंख्येवरती आणि आपल्या संघाला मात्र संकटात खेळताना दिसत. अशावेळी प्रवीण मैदानावरती तर राजन. स्ट्राईकला राजन, नॉन स्ट्राईकला तो प्रवीण. दुसरे षटक टाकण्यासाठी नक्कीच मला वाटते रमजानच्या हाती चेंडू सोपवला जाईल. ऋतिक. दुसरा षटक टाकण्यासाठी ऋतिक येतोय मैदानावरती. आपण जर पाहिलं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना दिसतोय. कव्हरच्या दिशेने क्षेत्र, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने, पॉईंटच्या दिशेने, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेने, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. लॉबोला मात्र पॉईंटच्या दिशेने आता क्षेत्ररक्षण करताना लॉबो दिसते. ऋत्विक. पहिलं षटक संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 1 बाद 2. ऋत्विक पुढचा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. सामोरा जाईल तो राजन. रिक्वायर रन रेट वेळोवेळी वाढताना आपल्याला दिसते. 10.33च्या सरासरीने रन रेट वाढताना दिसते. ऋत्विक पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. राजन सामोरा जाईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिली तर आक्रमक अशी व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळेल. ऋत्विक
स्वीप करण्याचा प्रयत्न येते मात्र धावचित होते, पंचाकडे दाद मागितली जाते. इथे मात्र माघारी परतावं लागेल ते प्रवीणला, कुठलेही खातं न उघडता. या अगोदर आपण आकाशला पाहिलं होतं, आता मात्र प्रवीण धावचित होताना माघारी परतताना दिसतोय. एका मागोमाग एक फलंदाज बाद होताना आपल्याला दिसत आहेत. इथे मात्र अधीरा कामोटे संघ बॅकफूटवरती जाताना दिसतोय. एक नावलौकिक असलेला हा संघ, परंतु येथे मात्र एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे अधीरा, दुसरीकडे जॉर्जने प्रथम फलंदाजी करताना 32 धावा केल्या होत्या. 33 धावांचं लक्ष्य ठेवलंय जिंकण्यासाठी. इथे मात्र फलंदाज येतोय तो मात्र नवीन निखिल येतोय. ऋत्विक मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. किरणने चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र ऋत्विक सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. ओ चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. संकेत यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव मात्र घेते. एका धावेने धावफलकावरती धावा लागतील त्या 2 बाद 3. स्ट्राईकला निखिल आता येतोय, पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऋत्विक, एक चांगली लढत आपण पाहतोय. ऋत्विक सज्ज होतो, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. स्ट्रेट बॉलने खेळला, फॉलो थ्रो मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण ऋत्विकचं. एक धाव रोखली जाते. एक धाव करण्यासाठी झगडावं लागतंय ते मात्र राजन आणि निखिल यांना. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. एकापेक्षा एक सरस असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या संघाकडून. जॉर्ज संघाकडून एक नावलौकिक असलेला अंडर बॉक्स क्रिकेटमधील नामांकित असा हा संघ. पुन्हा एकदा ऋत्विक सज्ज होतोय. आपण सर्वजण पाहताय मुंबईकर 9 चषक 2024 चौथे पर्व. कट करण्याचा प्रयत्न, वॉट अ शॉट, अँड 4 धावा मिळतात या फटक्यावरती. जबरदस्त राजनचा हा फटका, खूप सुंदर. अशीच फलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला जर जिंकायचं असेल तर. चौकार मारावे लागतील, निर्धाव चेंडू टाळावे लागतील, एक धाव घ्यावी लागेल, धावफलक खालता ठेवावा लागेल. जबरदस्त अति वेगात मारलेला फटका राजनचा. निखिल, ऋत्विक पुन्हा एकदा. आता परत टाकलेले चेंडू आहेत ते मात्र 3. धावा दिल्या त्या 6. धावफलकावरती धावा लागतात त्या 2 बाद 8. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो राजन. ऋत्विक चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. पाहूया एकेरी दुहेरी चौकार घेतोय का. हो चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रो मध्ये ऋत्विकचं. नक्कीच मात्र प्रवीण आपल्या सहकार्याला काहीतरी कानमंत्र देईल. निखिल आहे, कारण धावगती वाढवावी लागेल. धावफलकावरती धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त 8. 33 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. ऋत्विक पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. तमाम सर्व प्रेक्षक आज मात्र या महापौर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. आज शनिवार आहे, उद्या रविवार, आणखी गर्दी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. लाईव्ह सुद्धा बरेच अनेक आमचे घर बसल्या प्रेक्षक हा सामना पाहताना आपल्याला दिसत आहेत. ऋत्विक पुढचा चेंडू एक्स्ट्रा कोरच्या दिशेने. चांगला चेंडू फेक केली होती पण कलेक्ट करू शकला नाही. एक धाव मात्र रोखू शकला नाही. एका धावेने नक्की धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र 9. राजन आणि निखिल. राजन खेळतोय तो 4 चेंडूमध्ये 5 धावांवरती. आता मात्र स्ट्राईकला येतोय तो मात्र निखिल.
ऋत्विक षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. आता परत 5 चेंडू टाकले, 7 धावा दिल्या आहेत. त्या मात्र ऋत्विकने नक्कीच सहकारी कशा पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी याबद्दल मार्गदर्शन केलं जाते. पुन्हा एकदा लॉबोला तिथून शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने घेऊन येतोय की स्लिम मिड ऑफच्या दिशेने घेऊन येतोय. पाहूया लॅबो कुठे क्षेत्ररक्षण करतोय. पॉईंटला एक क्षेत्ररक्षण तैनात. शॉर्ट स्क्वेअर लेग स्वतः लॉबो. निखिल सज्ज होतोय. ऋत्विक ओ आडबॉल सुपर अप्रतिम सुरेख इथून मात्र पाहायला मिळते. डगआउट मधनं नो बॉल म्हणून पुकारा केला गेला, परंतु पंचांचं कुठल्याही प्रकारचं हस्तक्षेप नाही. चेंडू मात्र सेफ, गडी मात्र बाद. निखिल क्लीन बोल्ड. नक्कीच आता कुठला फलंदाज फलंदाजीसाठी येईल याची नक्कीच डगआउट्समध्ये चर्चा चालू आहे. कुठल्या फलंदाजाला पाठवावं लागेल. धावपलकावरती धावा लागतात त्या फक्त 9 ना. जबरदस्त लेग स्टंप वरना चेंडू टाकलेला मधली एसटी उद्ध्वस्त केली गेली. ती निखिलची. 9 धावा धावपलकावरती लागत आहेत. 2 षटकं संपत आहेत. 3 गडी बाद होत आहेत. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत. बारा चेंडू 24 धावा. मी रिक्वायर रन रेट जर पाहिलं तर 12 प्रत्येक षटकागणिक 12. करंट रेट जर पाहिलं तर 4.50 करंट रन रेट आपण पाहताय. प्रत्येक चेंडू गणिक 9 12 चेंडू 24. 12 चेंडू आणि 24 धावा हव्या आहेत त्या जिंकण्यासाठी. प्रत्येक षटकागणिक 12 धावा करायच्या आहेत. राजन आणि एक अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये नामांकित खेळाडू घनश्याम शिंदे उर्फ पप्पू नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. त्यांना डगआउट्समधनं वारंवार सूचना केल्या जात आहेत. धावगती वाढवावी लागेल. कशा पद्धतीने धावगती वाढवावी हा मात्र विचार राजन करण्यात. नो बॉल. पंचांचा निर्णय हा शेवटी अंतिम असेल. रिव्ह्यू पंचाने तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. पाहूया तिसरे पंच नक्कीच पाहतील आणि निर्णय देतील. इथे मात्र नक्कीच नो असणार आहे का. नो बॉल. 10 धावपलकावरती लागत आहेत. राजन वैयक्तिक 6 चेंडू 6 धावांवरती खेळताना दिसतोय. तर घनश्याम नॉन स्ट्राईकला. लॅबो आणखी एक अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधील नावाजलेलं नाव. कित्येक वर्ष लॅबो हा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आपले नाव लौकिक करतोय. तोच लॅबो तिसरं षटक टाकण्यासाठी स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. ते मात्र चेंडूची फेक होते. एक धाव मात्र नक्की पूर्ण करेल तो मात्र घनश्याम आणि राजन. 11 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा इथे मात्र समीकरण आता बदलताना दिसते. 11 चेंडू आणि 23 धावा जिंकण्यासाठी हव्यात त्या 33. 10 धावा धावपलकावरती लागल्यात. 11 चेंडू 23 धावा. स्ट्राईकला घनश्याम शिंदे अर्थातच सर्वांचा लाडका पप्पू.
तर इकडे सुरवाडे अर्थातच लॅबो सज्ज होतोय वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरे षटक टाकण्यासाठी. आता परत 2 चेंडू टाकले, 2 धावा दिल्यात. ओ पंचांकडे दाद मागितली जाते, कुठल्याही प्रकारचं पंचांचं निर्णय नाही. आणि इथे मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय वाईडसाठी. आपण पाहिलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा वाईड असेल, नो असेल, गडी बाद असेल, चौकार असेल, षटकार असेल, सर्वांसाठी एक रिव्ह्यू घेतला जातो. तसाच इथे अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला वाईड म्हणून घनश्याम शिंदेने रिव्ह्यू घेतला आहे. काही क्षणातच आपल्याकडे तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्या परत पोचेल. धावपळकावरती धावा लागतात, त्या मात्र 3 बाद 11, 10 चेंडू 22 धावा. पाहूया परंतु हा जो चेंडू टाकला गेला या चेंडूवरती किती धावा दिल्या जातात का, हा वाईट चेंडू आहे का, हे मात्र निर्णय आपल्या परत नक्कीच येईल. कारण तिसरे पंच पोया तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याकडे काही क्षणातच तिसरे पंच आपला निर्णय देतील. आणि पंचांचा निर्णय आलाय तो नाही, रिव्ह्यू म्हटलं वाया जाताना दिसतोय आपल्याला, अनसक्सेसफुल, वाईट नाहीये. 11 धावपळकावरती लागतात, 3 गडी बाद झालेत, 10 चेंडू 22 धावा जिंकण्यासाठी हव्यात. रिक्वायर्ड रन रेट आहे 13.20. ओ चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. खूप सुंदर लाभूची गोलंदाजी. आता परत चेंडू टाकले, 3 धावा दिल्या, 2 समोर आहे तो घनश्याम शिंदे उर्फ पप्पू. रिव्हर्सिपचा फटका करण्याचा प्रयत्न, इथे मात्र चूक होते यष्टिरक्षकाची. चेंडू यष्ट्यांवरती जाणार होता परंतु मध्येच अडवला गेला. 1 धाव मात्र पूर्ण करतोय तो मात्र घनश्याम शिंदे. आणि धावपळकावरती धावा लागतात, त्या मात्र 12. स्ट्राईकला येतो तो राजन लोबोने. आता परत 4 चेंडू टाकलेत आणि धावा दिल्या त्या फक्त 3. खूप सुंदर गोलंदाजी. वन टू गो. 1 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय लॅबो. राजन यांना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र लॅबो अडवताना चूक करतोय आणि 1 धाव मात्र मिळते. धावपळकावरती नक्कीच धाव लागतील, त्या मात्र 13. आता हव्या आहेत त्या मात्र 20 धावा हवे. 20 6 चेंडू 20, 6 चेंडू आणि 20 धावा जिंकण्यासाठी हव्यात. अधिरा कामोटे संघाला जॉर्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना 32 धावा केल्या होत्या. जिंकण्यासाठी हव्यात त्या 33 धावा. 20 रिक्वायर रन रेट, 20 रिक्वायर रन रेट आता वाढलेला आहे. मला वाटतं पाहूया काय घडेल या 6 चेंडूंवरती, काय बिघडेल हे त्या आपण पाहणार आहोत. रमजान पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज, जबरदस्त नाव लौकिक हा गोलंदाज. प्रत्येक जबाबदारी दिली जाते ती मात्र यशस्वी पार पडतो. इथे मात्र फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे मात्र राजनला माघारी परतावा लागेल, धावचित होताना दिसतोय. आता मात्र
5 चेंडू आणि 20 धावा. जवळपास सामना निसटताना दिसतोय. तो जॉर्ज 11 संघाकडून विजयाच्या दिशेने वाटचाल होते ती मात्र अधिरा अष्टविनायक कामोटे संघाची. जॉर्ज मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. अधिरा मात्र कुठेतरी बॅकफूटवरती येताना दिसते. घनश्याम शिंदे पाहूया मैदानावरती. ओ इथे मात्र नक्कीच एकही धाव मिळणार नाही आणि आता मात्र समीकरण काहीच बदलताना आपल्याला दिसेल. नक्कीच घनश्याम आहे. चेंडू मात्र रमजान टाकतोय तो वाईट. खरं म्हणजे गरज नाही आहे. लाईन लेंथवरती चेंडू टाकायचे आहेत आपल्याला. अचूक टप्प्यावरती चेंडू टाकायचं आहे. वाईड आणि नो जाता कामा नये. ओ चांगला चेंडू. या चेंडूची गरज खरं म्हणजे एकेरी दुहेरी धावा गेल्या तरी हरकत नाही, परंतु चेंडू वाईड जाता कामा नये, नो जाता कामा नये. त्याने आपला अतिरिक्त एक चेंडू वाढला जातो, धाव मात्र वाढली जाते. पहा पुन्हा एकदा तशाच पद्धतीने काही गरज नसताना सुद्धा अशा प्रकारची गोलंदाजी करणं एक चांगला गोलंदाजाला म्हणजे खरोखरच. आता मात्र इथे आपले सहकारी त्याला काहीसं कानमंत्र नक्कीच देतील की या प्रकारची गोलंदाजी तुझ्याकडनं होणं अपेक्षित नाही, कारण विजयाच्या दिशेने आपण चाललेलो आहोत आणि कुठेतरी तो विजय सुकर व्हावा. इथे मात्र चांगला 4 धावा मिळत आहेत, चौकार मिळतोय, परंतु खूप उशीर होताना दिसतोय. 10 प्रकारची धावा मात्र वेगात वाढताना दिसत आहेत, परंतु उशीर होताना दिसतोय. आपण सर्वजण पाहताय मुंबईकर 9 चषक 2024. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अधिरा कामोठे संघ मात्र बॅकफूटवरती. औपचारिकता एक शिल्लक आहे आणि इथे मात्र नक्कीच सामना जिंकेल तो जॉर्ज 11. आता परत 39 चौकार ठोकले गेलेले. हार्दिक हार्दिक अभिनंदन जॉर्ज 11 संघाचं. धन्यवाद. सेमीफायनलचा जो आपण आता सामना पाहणार आहोत पुढे जाऊन, तो म्हणजे ओमकार मालाड वर्सेस जॉर्ज 11 कल्याण. या 2 संघामध्ये सेमीफायनलचा सामना आपण नक्कीच पाहणार आहोत. तत्पूर्वी काहीशी विश्रांती मी घेतोय. आपल्या समवेत पुन्हा एकदा जोडले जातील ते माझे सहकारी तेजस. धन्यवाद.